श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। चिदानंद रूप शिवोहम हणसी निजानंद मस्तीत अखंडरहासी। अनन्य भक्तांच्या असे संगतीला साष्टांग वंदीन सद्गुरु श्रीराम पदाला। सद्गुरुनाथ महाराज की जय। आनंदमानंद करणं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगिन्यमिड्यं भवरोग्यवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। दक्षिणे लक्ष्मो यस्य वामे तु जनकात्मजः पुरोदो मारुतर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति नो सामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्यो योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरगणा देवाय तस्मै नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगविधानगम्यं जननमरणभीति भ्रंशसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे। चिदानन्दरूपशोऽहं मनसि निजानन्दमस्तीत अखण्डरहासी। अनन्य भक्तांच्या असे संगतीला साष्टांगवंदीन सद्गुरु श्रीराम पदाला। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय सद्गुरु समर्थ। सद्गुरु श्री श्रीराम महाराजांच्या चरणकमलावर साष्टांग प्रणिपात करून सर्व स्थानीय देवता आणि सर्वांच्या हृदयात असलेल्या नारायणाला साष्टांग प्रणिपात करून अशा या वेगळ्या अनुभवांना युक्त असलेल्या या प्रवचनाच्या सेवेला आरंभ महाराजांच्या कृपेनं एक विलक्षण असा हा प्रवचन ऐकण्याचा आणि नामस्मरण ऑनलाईन करण्याचा योग आलेला आहे। आणि म्हणून या अशा वेगळ्या अनुभवालाही सामोरं जाताना आनंदही होत आहे, थोडं वेगळेपणही वाटत आहे। असं प्रवचन करण्याची माझी पहिलीच वेळ आहे। हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सत चित आणि आनंद हे शब्द उच्चारायला वेगळे आहेत, परंतु त्यामध्ये असणारी अवस्था एक आहे, ऐक्याची आहे। प्रकाश, उष्णता आणि गोल आकृती असं तयार झाला की सूर्य तयार होतो। म्हणजे सूर्य म्हणल्याबरोबर त्यामध्ये ओघानच प्रकाशाला उष्णता आली आणि गोलाकार आला। त्याप्रमाणे सद्गुरु श्रीराम महाराज म्हणल्याबरोबर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ज्यांच्या ठिकाणी एका ठाई सामावलेलं आहे असं प्रज्ञा सूर्य, नामप्रेमी, नामाचा महिमा जाणे शंकर, तसं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर हा असा प्रत्यक्ष महेश्वर रामनामाचं महात्म्य सांगणारा असा हा परमयोगी सद्गुरु श्रीराम महाराजांचं असं व्यक्तिमत्व प्रत्यक्ष शब्दामध्ये बंद करणं अत्यंत कठीण आहे। समर्थांच्या समासामध्ये सांगितलेलं आहे, मायेच्या बळे करण स्तवन ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू श्रीरा। सद्गुरूंविषयी काही बोलणं हे अत्यंत कमीपणाचं आहे। म्हणजेच कमीपणा शब्दाचा अर्थ असा की जितकं सांगावं तितकं कमी आहे, कारण ते अनिर्वचनीय ब्रह्म आहे।
अनिर्वचनीय म्हणजे शब्दामध्ये त्याला बंदिस्त करता येत नाही हेच त्याचं वर्णन असतं. पण तरी सुद्धा काहीतरी बोलावं त्याच्या संबंधानं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप शब्दाचा अर्थ किती आहे असं म्हणून जर विचार केला तर ते खूप मध्ये त्याची व्याप्ती अनंत रूपानं अशी प्राप्त होते. त्याच्यासाठी काही परिमाण दाखवावं लागतं असं काही दिसत नाही. शास्त्रानं म्हणून सांगितलं प्रत्यक्ष गुरवस्तुत्या परोक्षोय आप्त बांधवय हे कर्मांते दास प्रत्याच स्त्री पुत्रश्च नैवश्च नैवश्च. गुरुची प्रत्यक्ष स्तुती करावी आणि आप्त बांधव वगैरे आपले असतील तर त्यांची पाठीमागे त्यांची परोक्षे आप्त बांधव ही त्यांची स्तुती त्यांच्या पाठीमागे करावी. कर्मांते दास प्रत्याच कर्म झाल्यानंतर काम खूप चांगलं झालं बुवा असं काम झाल्यानंतर म्हणावं. पण आपल्या मुलांची स्तुती बायकोची स्तुती त्यांच्या समोर करू नये. कारण धर्मशास्त्र म्हणतं की त्यांची स्तुती इतरांकडून ऐकायला मिळावी. आणि म्हणून सद्गुरु श्रीराम महाराज प्रत्यक्ष बसलेले आहेत असं ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं महाराजांचं समग्र चरित्र यामध्ये श्रीराम समर्थ बाकी सब व्यर्थ हे महाराजांचे शब्द होते. महाराजांचं सांगणं असं होतं की श्रीराम म्हणल्यानंतर मनुष्याचे सर्व कार्य पूर्ण होतात आणि त्यामध्ये सर्वश्रेष्ठत्व अशा प्रकारचं सामावलेलं आहे. ते सोडून राम सोडून बाकी अन्य काही शिकावी सांगावी बोलावी अशी कोणती वस्तूच नाही. आणि म्हणून महाराजांनी समर्थ रूपानं जर अनुभव कोणता घेतला असेल तर नामाचा अवतार घेतला. नामयोगी आहेत, नामस्वरूप आहेत, नामाचा अधिकार त्यांचा फार विलक्षण आहे. कारण आधी केले मग सांगितले त्या रूपानं 13 कोटी रामनामाचा जप केला आणि संबंध आयुष्यभर एक क्षण सुद्धा आपल्या सद्गुरूंचं विस्मरण त्यांच्या ठिकाणी कुठेही दिसत नाही. महाराज उठल्यापासून ते रात्री विश्रांती घेईपर्यंत अखंड मुखामध्ये सद्गुरु महिमा इतकाच त्यांचा होता. जर सद्गुरूंची उपासना कशी करावी जर फक्त कोणी विचारलं तर काही न बोलता फक्त महाराजांकडं आपण बोट करावं. यद्दाचरती श्रेष्ठ सत्यदेवे तरो जनः. लोकांना सदन वर्तते त्याप्रमाणे सामान्य लोकांनी फक्त मोठ्यांचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे आपण चालत गेलो की गंतव्य ठिकाण आपल्याला प्राप्त होतं. आधी केले मग सांगितले त्या रूपानं महाराजांनी सद्गुरु उपासना कशी असावी कशी करावी हे महाराजांकडून शिकता येण्यासारखं किंवा शिकावं असंच आहे. काय महाराजांकडून शिकावं असा विचार केला तर पहिल्यांदा महाराजांनी नमस्कार शिकवला, लहान व्हायला शिकवलं. अनेक मोठमोठे वेदांती वगैरे आपण पाहतो परंतु ज्ञानानं ते बऱ्याच वेळेला थोडी गर्विष्ठ झालेले असतात किंवा ज्ञान हा प्रतिबंध रूपानंही पाहायला मिळतो. परंतु महाराजांच्या ठिकाणी असं लक्षात येतं की सगळ्या ठिकाणी ज्ञान असताना सुद्धा महाराज इतके नम्र आहेत, इतके साष्टांग नमस्कार घालतात आणि त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला जर काय शिकवलं असेल तर महाराजांनी नमस्कार करायला शिकवलं. म्हणून महाराजांचं पहिलं वेगळे मत जर कशात असेल तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्याला थोडस लहान होता आलं पाहिजे. लहान होता येत नाही म्हणून कुटुंबामध्ये भांडणं आहेत, लहान होता येत नाहीत म्हणून धर्मशास्त्रामध्ये भांडणं चालले, शास्त्र्यांमध्ये भांडणं चाललेले आहेत, दोन भावांमध्ये वाद चाललेला आहे. लहान व्हायचं कोण? म्हणून व्यवहार असो वा परमार्थ असो या ठिकाणी लहान होताच आलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांचं फार मोठं सर्वश्रेष्ठत्व लहान होण्यामध्ये आहे. दुसरा विचार पाहत असताना महाराजांनी आपल्या सद्गुरूंना जे आवडतं ते आयुष्यभर केलं. म्हणजे रामनाम स्मरण केलं. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे, समाधान श्रीराम. महाराजांनी नितांत समाधानाचा अनुभव घेतला, इतरांनाही दिला आणि त्याच अवस्थेमध्ये ते अखंड राहिले. ध्यानावस्थित तद्गते नमनसा पश्यन्ति योगिनो.
ज्याप्रमाणे योगी लोक त्या अवस्थेमध्ये परमसुखाचा अनुभव घेतात आणि त्याच अवस्थेमध्ये ते राहतात, त्याप्रमाणे महाराजांचं हे वागणं आहे, राहणं आहे. म्हणून चिदानंद रूप शोहम म्हणसी, निजानंद मस्ती अखंड राहासी. रामनामाच्या त्या नशेमध्ये, धुंदीमध्ये, मस्तीमध्ये महाराज राहतात. इतरांना वाटतं की महाराज आपल्यासारखे व्यवहार करतात. नामा तरंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे, परंतु भोगासंगे कुठे न गुंतावे. पद्मपत्र मीमांभसा, ज्याप्रमाणे कबलपत्रावरचा थेंब जसा पाण्यापासून आणि त्या पत्रापासून अलिप्त असतो, चिखलापासून अलिप्त असतो, त्याप्रमाणे महाराज सगळ्यांमध्ये होते आणि सगळ्यांपासून लांब होते. पद्मपत्र मीमांभसा, सगळ्यांमध्ये, व्यवहारामध्ये सुख दुःख उद्वेग चिंता नाना उपभोग भोगिता, सगळ्यांमध्ये ते राहायचे, परंतु सगळ्यांमधून ते अलिप्त होते. हे अलिप्तपण फार शिकण्यासारखी गोष्ट आहे. नवे नवे सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानंच ते अलिप्तपण मिळालं पाहिजे. आणि म्हणून ध्यानी मनी स्वप्न सुषुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये महाराजांना सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजच दिसत होते. म्हणून महाराजांचं सर्वश्रेष्ठत्व पाहिलं तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावा नके. सगळ्या संतांनी उपदेशानं सांगितलं, अनुभव घेऊन सांगितलं की अमृतापेक्षा नाम गोड आहे. याचा अर्थ असा आहे की अमृताची गोडी, अमृताची चव संतांनी चाखली आहे. आणि मग मात्र अनुभवानं सांगितलं की अरे या अमृतापेक्षा सुद्धा नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. जे देव पिता त्याला अमृत म्हणतात, पण त्या अमृतापेक्षा सुद्धा अधिक चव, ज्याची अधिक आहे, श्रेयस आहे, सरस आहे, ते हे जिव्हे तीन गोड अक्षरांचा रस अमृत तया पुढे फिके पडे. ज्या पुढं अमृताचं सुद्धा स्थान गौण ठरावं आणि नामामृताचं मात्र स्थान वाढावं असं सामर्थ्य हे सगळं नामामध्ये आहे. आणि म्हणून महाराजांनी सुद्धा स्वस्वरूप हे माझं मुख्य स्वरूप आहे, किंवा माझं भगवंताचे नाम हे माझं स्वस्वरूप आहे अशी ओळख सांगितली. म्हणून सद्गुरू म्हणे उठलवलाही ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही, वस्तू आपुली शोधून घे मग पावशी परमसुखा. रामपाठामध्ये जो उपदेश ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी केला, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या सदैव नामचिंतनामध्ये राहता राहता जी ब्रह्म वस्तू त्यांना प्राप्त झाली, आत्मसुख प्राप्त झालं, अशा आत्मसुखाला आत्मावहे श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, आत्मस्वरूपाचं दर्शन त्यांना प्राप्त झालं, आत्मनिष्ठ झाले, साक्षात्कार त्यांना सच्चित स्वरूपाचा झाला. आणि म्हणून निर्गुण निराकार सगुणासी आले, अवघेची ब्रह्मांड आनंदोन गेले, नसे आदिना अंतजाच्या रूपाला, साष्टांग वंदीन सद्गुरु श्रीराम पदाला. सद्गुरुनाथ महाराज की जय. निर्गुण निराकार असं ब्रह्मतत्व आहे. असं ब्रह्म सगुण साकार रूपानं जगतावर गुरु भक्ती करून दाखवण्याकरता अवतरित झालं. म्हणून सगळ्या जगतावर फार मोठा उपकार संतांचा आहे. संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जातात, कारण ते नित्यमुक्त आहेत. ते काही कशावर अवलंबून नाहीत, किंवा त्यांना येण्याकरता काहीतरी वेगळा विचार करावा लागतो असं नाही. पण बुडते हे जन न दखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. आमच्यासारख्या पामर बद्ध जीवांवर उपकार करण्याकरता ते पुन्हा अवतरित होतात. आणि आपणासारखे करीत येतात काळ नाही काळ वेळ तया लागे. जो अनुभव ब्रह्मसुखाचा घेतला तो अनुभव इतरांना वाटावा, त्याप्रमाणे साखर वाटल्याप्रमाणे ते इतरांना वाटतात. हे त्यांचं फार मोठं उदार तत्व आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
की अशा संतांच्या ठिकाणी ठेवित हा पायी जीव थोडा. अशा संतांच्या चरणकमलावर आपलं मस्तक जरी ठेवलं, जीव जरी दिला तरी तो कमी आहे, इतके त्यांचे अनंत आपल्यावर उपकार आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि श्रीराम महाराज याच्यामध्ये थोडाही फरक आपल्याला दिसत नाही. सरिता मेळणी मागे व्हाळ मानिजेत जगे, कैसा नव्हे शिष्य बेगे, स्वामीच होय श्रीराम. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं जसं रामनामाचं प्रचार प्रसाराचं कार्य आहे, तेच प्रचार प्रसाराचं कार्य महाराजांनी केलं. उभ्या आयुष्यामध्ये महाराजांनी सगळ्या लोकांचे दुःख ऐकले आणि त्या दुःखावरचा रामबाण उपाय फक्त भगवंताचं नाम आहे, ते तुम्ही घ्या, हे छाती ठोकपणे सांगितलं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी संतांची खरी ओळख म्हणून सांगितलं अशी की जो भगवंताच्या नामाशिवाय जगतामध्ये सर्वश्रेष्ठ असं काही नाही, असा जो छाती ठोकपणे सांगतो तोच खरा संत म्हणावा. आणि म्हणून आपलं अत्यंत मोठं भाग्य आहे की महाराजांचा सहवास, महाराजांचं आपल्याला अमृत वचन ऐकायला मिळालं. महाराज काही कधी बोलावं किंवा त्याची फार मोठी प्रसिद्धी व्हावी असं म्हणून कधीच बोलले नाही. जे काही बोलले असतील ते फक्त नामाविषयीच बोलले. पण ज्या बोलण्याचा आधार आहे त्या आधार ग्रंथांचा विचार आपण केला तर महाराज सांख्य बोलतात, उपनिषद सांगतात, सार 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 नाम विठोबा सार. सगळ्या वेदांचं सार जर काय असेल तर नाम आहे. आणि म्हणून सगळ्या जगतामध्ये सर्वश्रेष्ठत्व याचा अनुभव महाराजांनी नामाचाच सांगितला. म्हणून नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेश विश्वेश्वर, वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करुणी. रामनामाचा महिमा अत्यंत आगाध आहे. चित्तवृत्ती शांत होण्यासाठी राम हेच कारणीभूत आहे, रामनाम हेच कारणीभूत आहे. आणि म्हणून या नामाचा महिमा महाराजांनी जगताला उपकार करण्याकरता दाखवला. उभ्या आयुष्यभर महाराजांचं सगळं कष्टप्रद आयुष्य आहे, कधीही आराम केला नाही. उपासना हे महाराजांचं पहिलं अधिष्ठान आहे. आणि म्हणून उपासना गोंदवल्यामध्ये असताना महाराजांनी केली. आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं ब्रह्मचैतन्य दासांचं आत्मकथन नावाचा ग्रंथ आपण ऐकला, वाचला तर लक्षात येईल की महाराज पदोपदी महाराजांची किती एकनिष्ठ झालेले आहेत. गोंदवल्यामध्ये असणारी प्रत्येक सेवा अत्यंत मनोभावे गुरुघरची सेवा म्हणून ते करत असत. महाराजांनी दिलेला जो मंत्रराज आहे 13 कोटी, त्याचा संकल्प महाराजांच्या आज्ञेने त्यांनी घेतला आणि त्यांच्या आज्ञेनं नर्मदा परिक्रमा पूर्ण करता करता तो पूर्ण केला. कोणत्याही साधना अभावी तेवढी सगळी अत्यंत कठोर अशा प्रकारची साधना केली. पंप हाऊस सारख्या अत्यंत निर्जन जागेवर 5x5च्या जागेवर राहणं, तिथेच जप करणं, सगळे व्यवहार करणं, माधुकरीसाठी नाशिकमध्ये पंचवटीमध्ये जाणं, तिथून पुन्हा त्या तपोवनामध्ये येणं, तिथे पुन्हा तपश्चर्या करणं, रात्री 2:30 वाजेपर्यंत जप करणं, काय सगळं विलक्षण आहे. अशाही सगळ्या अवस्थेमध्ये महाराजांनी जप केला. पुन्हा त्यांना नर्मदा परिक्रमेची आज्ञा झाली. नर्मदा परिक्रमा करण्याकरता पुन्हा ते नर्मदा काठी येतात आणि तिथे त्यांनी रामबाईंच्या आश्रमाच्या समोर, आशाबाईंचा आश्रम आहे, तिथे राहून तपश्चर्या पूर्ण केली, नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्या. काय सगळं कार्य अत्यंत विलक्षण आहे. कुठल्या कार्याविषयी बोलावं अशीच कधी कधी मनाची म्हणजे समस्या निर्माण होते. महाराजांचं कार्य अत्यंत अलौकिक रूपानं आहे. 113 दिवसामध्ये परिक्रमा करणं, 84 दिवसामध्ये परिक्रमा करणं, 3 महिन्यामध्ये परिक्रमा करणं, असे परिक्रमा करणाऱ्या या सगळ्यांमध्ये 84 दिवसामध्ये परिक्रमा करणारे फक्त महाराज एकमेव आहेत. काहीतरी शिष्याची परीक्षा घ्यावी आणि मग त्यांना अनुग्रह द्यावा. जी सहसा गोष्ट मिळते त्याचं काही फार महत्व नसतं.
पुष्कळ प्रयत्नाने एखादी गोष्ट मिळते त्यावेळेला त्याची याबद्दलच जास्त आस्तिकता किंवा आस्था वाटते आणि त्याबद्दल जरा जाणीव अधिक असते, स्पष्ट असते. पण महाराजांना सांगितल्यावर महाराज हसले आणि म्हणाले, मी जर अशी सगळ्यांची परीक्षा घ्यायचा विचार केला तर माझ्या बरोबर एक जण सुद्धा उभा राहणार नाही. या शब्दामध्ये महाराजांचं उदारपण लक्षात येतं की आपल्यावर किती दोषांची मात्रा असेल, किती दोषांमध्ये आपण गरडून गेलेलो असो, परंतु महाराजांनी आपल्या दोषाकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्याला उचलून घेतलं. ज्याप्रमाणे एखादं बाळ अत्यंत घाणीनं घाण झालेलं असतं, परंतु आई ज्याप्रमाणे त्या घाणीकडे त्याला दुर्लक्ष करते, त्याला पुन्हा उचलते, पुन्हा स्वच्छ करते, त्याप्रमाणे त्याचे लाड सगळे पुरवते, त्याप्रमाणे महाराज सगळ्यांशी वागत असत. पुत्राचे सहस्त्रापराध माता मानिकाया तयाचा खेद, कारण ती गुरु माऊली आहे. आपल्या मुलाकडून अशा चुका होणार ह्या स्वाभाविक रूपानं ते गृहीत धरते आणि त्याच्याशी तसा व्यवहार करते. करुणी सायास शिकविती. महाराजांचं वागणं इतकं काही मृदू होतं. महाराज म्हणजे अत्यंत प्रेम भांडणारी. महाराजांसारखं प्रेम करणारं आजपर्यंत पाहण्यात नाही. महाराजांचं स्मित हास्य सुद्धा असं असायचं की सुखावून जायचं. तेवढ्याच वेळामध्ये भाग गेला, क्षीण गेला, अवघा झालासी आनंद, अशी त्यांची अवस्था होती. एक नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर मन प्रफुल्लित होऊन जायचं. काय ब्रह्मज्ञान असतं, ब्रह्मतेज असतं, हे महाराजांकडे पाहून आपल्याला लक्षात येईल. कितीही मनामध्ये तुमच्या असंख्य विचार असो, महाराजांच्या संबंधामध्ये आले की वादविवाद करावेत, अनेक धर्मशास्त्राविषयी काही चिंता विचाराव्यात, प्रश्न विचारावेत, कितीही मनामध्ये ठरवून आपण त्यांच्या समोर गेलो, पण बसल्याबरोबर एका क्षणामध्ये आपण ब्लँक होऊन जात होतो. काही विचारावं असं वाटतच नसे. साष्टांग नमस्कार केल्याबरोबर विरघळून ज्याप्रमाणे एखादी खडी साखर जावी, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. एका क्षणामध्ये कापूर ठेवल्यानंतर ज्याप्रमाणे तो होता की नव्हता अशी अवस्था होते, त्याप्रमाणे निर्विषय प्रत्येकाची वृत्ती होत होती. हे महाराजांच्या सानिध्याचा होणारा परिणाम आहे. महापुरुष संश्रय, शंकराचार्यांनी सुद्धा 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत असं विवेक चूडामणीमध्ये म्हणलंय. त्यापैकी मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. पहिल्यांदा तर मनुष्यत्व प्राप्त होणं दुर्लभ, दुसरं आहे त्यामध्ये मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा असणं दुर्लभ, आणि तिसरा महत्वाचा गुणधर्म सांगितला, महत्वाची प्राप्ती सांगितली ती म्हणजे महापुरुषांची, ती अत्यंत दुर्लभ असते. आणि म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. असे सद्गुणात आपल्याला मिळाले, इतकं आपल्यावर खूप प्रेम केलं, कधीही महाराजांनी रागावलं नाही कोणाबरोबर. पहा, एक आपल्याला थोडासा या संबंधामध्ये सानिध्य सद्गुरूंच्या जवळ राहण्यानं काही वेळेला सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणं हा सुद्धा त्यांचा उपदेश असतो. महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांनी कधीही अहंकार रूपाने सांगितलंय की मी असं करतो, माझ्यामुळे असं झालं, असं कधीही कोणाशी बोलले नाही. आणि म्हणून महाराजांच्या सोबत आपण काही दिवस राहिलो त्यावेळेला काही नकळत आपल्याला महाराजांनी काही उपदेश केला. काही उपदेश व्यवहार्य जगामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असतो की वर्तन कसं असावं हे शिकवण्यासाठी महाराजांचं वागणं आपल्याला शिकता येण्यासारखं आहे. आणि दुसरा विचार असतो की सद्गुरू जे बोलतात ते गूढ अर्थानं बोलत असतात, त्यामुळे त्याबद्दलचा विचार श्रवण, मनन, चिंतन आणि निदिध्यासन अशा रूपानं तो करावा. म्हणून तरी अवधान ऐकले देजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रसिद्धोत्तर माझे उघड ऐका. ज्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत असत की माझं स्वरूप आजपर्यंत कोणालाही कळालं नाही. जर काही कळालं असेल थोडे फार प्रमाणात 10%, तर ते फक्त ब्रह्मानंदांना कळालं असेल. त्याप्रमाणे सद्गुरु तत्व कळणं अत्यंत दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे ब्रह्म जाणलं असं जो म्हणतो, तो ब्रह्म जाणणारा
आणि जाणलं म्हणणारा असा वेगळा राहू शकत नाही. जशी सरिता मिळणी मागे वहाळ माने जेत जगे. एखादी सरिता गंगेला मिळाल्यानंतर तिचं मूळ पण काही राहत असते, ती गंगा सुरपच होऊन जाते. मिठाची बाहुली ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये जाते खोली मोजण्यासाठी, त्यावेळेला ती सागराची उंची किंवा खोली काही मोजायला परत येईल अशी शक्यताच असते, कारण ती त्याच्यापासून निर्माण झाली ती त्याच्या स्वार्थी होऊन जाते. स्वस्वरूप अनुसंधानम भक्ती प्रभेदीयते. आणि म्हणून महाराज हे कळणं अत्यंत कठीण आहे. महाराज कळण्यासाठी महाराजच व्हावं लागेल. म्हणून सिंहासारखा जर शूर कोण असेल तर सिंहच म्हणा. अनन्वय अलंकारामध्ये आपल्याला लक्षात येते की त्याच्यासारखा तोच आहे. महाराजांसारखे महाराजच, त्याच्यासारखे होणे नाही. परंतु महाराजांचा काही गुण आपल्यामध्ये आला तर आपलं व्यवहारिकही आयुष्य सुधरू शकतं. यासाठी करुणी सायास शिकवी. ती काहीतरी शिकवल्याशिवाय लोक शिकणार नाहीत. आणि म्हणून महाराजांचा व्यवहार सुद्धा शिकण्यासारखा आहे. आपल्याला थोडेसे काही अनुभव सांगतो महाराजांचा यथामती यथावकाश. आम्ही महाराजांच्या सोबत होतो. एकदा गोंदवल्यापासून महाराजांचं हिंगणे असं गोंदवल्याच्या जवळ गाव आहे. महाराजांचं गाव पाहण्यासाठी महाराजांच्या सोबत आम्ही एकदा गेलो. तिथले मंदिर पाहिलं. महाराजांचं ज्या ठिकाणी वास्तव्य होतं, जिथे महाराज लहानाचे मोठे झाले 7वी पर्यंत वगैरे, तर असं त्यांचं वाडा पाहिला, मारुती मंदिर पाहिलं. जानाई नावाची महाराजांच्या गावची कुलदैवत आहे, तिचं दर्शन घेतलं. आणि मग परत येत असताना एका रोडच्याच बाजूला एक छोटस घर होतं. त्या घरामध्ये महाराज एकदम थांबले. महाराजांचं थांबणं पाहिल्यानंतर महाराजांना काय झालं? महाराज म्हणाले, अरे आमचे छबू मास्तर आहे तिथे. छबू मास्तरांचं वय साधारणतः 80-82 वर्षांचं. ते जातीनं मुस्लिम अशा रूपाचे होते. त्यांनी महाराजांना काही पाहिलं नव्हतं, पण महाराजांनी स्कॉर्पिओ थांबवली, खाली आले आणि महाराजांना काही विचारावं लागलं नाही, काही नाही, गेले आणि साष्टांग नमस्कार छबू मास्तरांना घातला. 40 वर्षानंतर आपले गुरुजी पाहिल्यानंतर सुद्धा काय विनय अंतःकरणामध्ये असावा हे महाराजांच्या वर्तनातून आम्हाला दिसलं, वागण्यातून दिसलं. त्यांनी म्हणाले, उठून उभा राहिले, महाराज आपण कोण, आपण कोण? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी आपल्या 4थीच्या वर्गामध्ये होतो, त्यावेळेला तुम्ही मला शिकवलेलं आहे, माझं नाव श्रीराम आहे. इतक्या मोठ्या पदाला गेल्यानंतर सुद्धा लहानपण कसं असावं हे महाराजांच्या चरित्रातून शिकता येण्यासारखं आहे. छबू मास्तरांना नमस्कार करणं आणि आपल्या 4थीतल्या गुरुजींविषयी सुद्धा अत्यंत आदर अंतःकरणामध्ये निर्माण राहणं ही विलक्षण गोष्ट वाटते. पहा, महाराजांनी गोंदवल्यामध्ये आल्यानंतर कधीही पायामध्ये चप्पल घातली नाही. महाराज ज्या ज्या वेळेला ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधीकडे पाहत असत आणि महाराजांच्या तसबिरीकडे पाहत असत, काय त्यांच्या डोळ्यामध्ये विलक्षण प्रेम होतं की असं प्रेम पाहताना सुद्धा आपलं अंतःकरण भरून जातं. आपल्याला सुद्धा साष्टांग नमस्कार करावा असं वाटतं. सदैव महाराजांच्या अंतःकरणामध्ये भावना आहे की गोंदवल्यातल्या प्रत्येक मातीला माझ्या महाराजांचा स्पर्श झालेला आहे. महाराजांच्या चरणकमलांनी इतकी धुंदी, इतकी पवित्र झालेली आहे. संत शरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. अभंगांचं पाठांतरण आपलं खूप असतं, पण त्याप्रमाणे आचार असतोच असं सांगता येत नाही. पण महाराजांच्या चरित्रामध्ये पाहिल्यानंतर लक्षात येते की महाराजांनी खडावा कधीही पायामध्ये घातला नाही. गोंदवल्यामध्ये असेपर्यंत महाराज सदैव नमस्कार करत असत. तिथे त्यांना पहा, पंढरीचे ऐका महिमान, राऊळ तितके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. तुकाराम नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये पंढरीचा महिमान वर्णन करत असताना आलेला अभंग आहे. ज्याप्रमाणे नामदेव महाराजांना पंढरपूरच्या पुत्र्यामध्ये, तिथल्या काडीमध्ये, दगडामध्ये पांडुरंगाचं दर्शन होतं, त्यावर
त्याप्रमाणे श्रीराम महाराजांना गोंदवल्यामध्ये असणाऱ्या कणाकणामध्ये महाराज आहे त्याची भावना होती. आपल्या सद्गुरुनाथांच्या त्या पवित्र स्थानाविषयी क्षेत्राविषयी किती आदर असावा हे महाराजांच्या चरित्रातून पाहता येण्यासारखं आहे. आपण गुरुगृही गेल्यानंतर कोणत्या भावनेनं राहावं, कसं राहावं, तिथल्या स्थानाविषयी तिथल्या वस्तूंविषयी आदरपूर्वक कशा प्रकारे हाताळणी करावी हे महाराजांच्या वर्तनातून दिसतं, वागण्यातून दिसतं. आपण आश्रमामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं का की हे आश्रमामध्ये खोली माझी मी स्वच्छ हे करीन, झाडून काढीन, शौचालय स्वच्छ करीन, अशा अपेक्षा असते की आली की आपल्याकडे अप टू डेट अशा प्रकारची खोली माझ्या हातामध्ये चावी दिली पाहिजे, वेळ झाली की मला घंटी झाली की जेवायला बोलवलं पाहिजे. आपण जणू जावयासारखे आश्रमामध्ये राहतो. पण आश्रमामध्ये कशा प्रकारे वर्तन करत करत अंतर्भाव अंतःकरणामध्ये चित्तवृत्ती निर्मल करून राममय आपला अंतःकरण झालं पाहिजे हे शिकवण्यासाठी महाराजांचं चरित्र, महाराजांचं वर्तन हे अभ्यासण्यासारखं आहे. महाराजांनी कधीही गोंदवल्यामध्ये अनुग्रह कुणाला दिला नाही, कारण या ठिकाणी माझे सद्गुरुनाथ आहेत, ते अनुग्रह देतात. त्यांच्या समोर मी अनुग्रह देता येणं उपयोगाचं नाही, म्हणून पिंगळजाईच्या मंदिरामध्ये महाराज कधी अनुग्रह देत असत किंवा बाहेर मारुती मंदिरामध्ये अनुग्रह देत असत. यावरून सद्गुरुनिष्ठा काय असावी, ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदा अध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम, हे पाचही गुण महाराजांच्या ठिकाणी आहेत. महाराज विद्यार्थी दशेच्या पलीकडे गेलेले आहेत, पण तरी सुद्धा जनासाठी काहीतरी आपण शिकवलं पाहिजे यासाठी हा त्यांचा विचार आहे. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, जयाचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. समर्थांनी 8व्या दशकामध्ये हा विचार सांगितला, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे. म्हणून महाराजांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर महाराजांचं एक कंसात ठेवण्यासारखं वाक्य आहे. महाराज म्हणत असत की आमच्या सोबत राहिल्यानंतर आमच्या वर्तनाकडे पाहू नका, आम्ही सांगितलेल्या मूळ गाभ्याला स्पर्श करा, म्हणजे रामनामाकडे लक्ष द्या. म्हणून ब्रह्मचिंतनाचा अनुभव घेत असताना वर्तनाचा अनुभव फार महत्वपूर्ण ठरत नाही, पण तरी सुद्धा आमची इयत्ता 1ली, 2री, 3री अशा स्वरूपाची आहे. म्हणून आपल्याला चित्तवृत्ती निर्मल होण्यासाठी शारीरिक अशा प्रकारच्या ज्या हालचाली आहेत, आपलं मन जे अत्यंत स्वैर आहे ते शांत करण्यासाठी अशा प्रकारचं महाराजांचं वर्तन सुद्धा शिकता येण्यासारखं आहे. पहा, एक अनुभव आपल्याला सांगतो की महाराजांनी गायत्री पुरस्चरण केलेलं आहे. गायत्री बद्दलचं महाराज अत्यंत निष्ठेनं धर्मशास्त्राप्रमाणे ते आचार सांगू शकले असते. एकदा माझा स्वतःचा अनुभव असा, मी महाराजांसोबत काशी, गया, प्रयाग, अयोध्या अशा प्रकारची त्रिस्थळी यात्रा करण्याकरता गेलो होतो. आणि महाराजांची इच्छा झाली की ते म्हणाले तूही एकदा गायत्रीचं अनुष्ठान कर. महाराजांची आज्ञा आहे. महाराजांनी मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा, महाराजांच्या कृपेनं आणि मुखामधून गायत्रीचा पुरस्चरणाचा विचार आलेला आहे. मला आनंद वाटला. ठीक आहे म्हणलं महाराज, आपण सांगा काय काय कोणत्या प्रकारचे नियम आहेत ते आपण मला सांगा. ते म्हणाले आता इथे नाही सांगत, काशीमध्ये गेल्यानंतर सांग. आम्ही मग नंतर वाराणसीमध्ये आलो, काशीमध्ये आलो. तिथे आल्यानंतर महाराजांना म्हणलं महाराज की मला आपण सांगतो म्हणालात गायत्री पुरस्चरणाचे काही नियम आपण सांगावेत. ठीक आहे म्हणाले महाराज, पण म्हणाले आता नाही नंतर सांगतो असं म्हणाले. आणि आम्ही मग पूर्ण काशी दर्शनासाठी गेलो. तिथून येईपर्यंत संध्याकाळी 9 वाजले. सगळीकडे संध्याकाळ झालेली होती, रात्र झालेली होती. सगळेजण आपापल्या धर्मशाळेमध्ये गेले होते. आणि महाराज म्हणाले अरे अच्युत, तुझं बोलायचं राहून गेलं, तुला काही नियम सांगायचे होते.
हो म्हणलं मला सांगा. अरे म्हणे नाही नाही, इथं नाही सांगणार, इथे काशीमध्ये एक द्रविडी शास्त्री आहेत, गणेश्वर शास्त्री द्रविड आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ, ते तुला नियम सांगतील. म्हणलं महाराज आपण हे प्रत्यक्ष ब्रह्मवाक्य आहे, आपल्या मुखातून येणार हे सगळं मंत्रांचं सार आहे, वेदांचं सार आहे, त्यासाठी अन्यत्र जायची काही आवश्यकता नाही, आपणच मला सांगावं. परंतु गुरुनिष्ठा काय असते किंवा शास्त्राच्या संबंधामध्ये काय आदर असावा, जरी आपल्याला माहित असलं तरी सुद्धा देव, ब्राह्मण आणि गुरु जे साष्टांग नमस्काराचे अधिकार समर्थांनी नमन भक्ती समासामध्ये हा विचार सांगितला. त्यामुळं रात्री 9 वाजता एक आम्ही गाईड बरोबर घेऊन बोटीमध्ये मी, महाराज आणि अजून एक दोघं तिघं आम्ही जण, लेले दादा वगैरे बसलो आणि महाराजांनी रात्री 9:30 पावणे 10 वाजता द्रविड शास्त्रींच्या सामवेद पाठशाळेमध्ये मला नेलं. पहा गुरूंचं काय अपूर्व प्रेम आपल्या शिष्यावर असतं. अगदी महाराजांचे परम स्नेही द्रविड शास्त्रींनी नमस्कार केला, महाराजांनी साष्टांग नमस्कार केला, थोडेसे इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या आणि महाराजांनी म्हणाले की सांगा काय नियम आहेत, हे करणार आहेत, पुरस्चरण वगैरे करणार आहेत, आणि त्याप्रमाणे त्यांनी मला नियम सांगितले. सांगायचा भावार्थ असा की जे सगळं महाराजांना माहित असताना सुद्धा वेदशास्त्र प्रमाण मांडण्याची भावना हे महाराजांच्या ठिकाणी आहे. कुठेही उपमर्द होता कामा नये शास्त्राचा. त्यामुळं आपण त्या नगरीमध्ये जात आहोत तर त्या ठिकाणी असणाऱ्या आचार्यांचा मान ठेवला पाहिजे. हा आचार्य परंपरेचा दंडक आहे आणि तो महाराजांनी सांभाळला. म्हणून किती बारकाईचं महाराजांचं वागणं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणखी एक असा अनुभव आहे, महाराजांचा नर्मदा मैयावर अत्यंत प्रेम आहे. गंगा कनखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदि आरण्ये नर्मदा सर्वत्र पुण्यदा. स्कंद पुराणामध्ये नर्मदेचं महात्म्य फार विलक्षण सांगितलंय. गंगा फक्त कणखल या ठिकाणी पवित्र, सरस्वती ही कुरुक्षेत्राच्या ठिकाणी, परंतु ग्रामे वा यदि आरण्ये, गाव असो, एखादा खेडा असो, अरण्य असो, सर्वत्र पुण्य नर्मदा, उभय तट पुण्यप्रदा, दोन्ही तट तिचे पुण्यप्रद आहेत असं स्कंद पुराणाने म्हणणं. आणि म्हणून महाराजांची इच्छा होती की नर्मदा पुराण आपल्या मराठी भाषेमध्ये ते असावं. आणि त्यानुसार शैला चितळे आणि महाराज यांचं बोलणं झालं आणि त्यामध्ये तो मराठीमध्ये ग्रंथ छापावा अशी त्यांची इच्छा झाली आणि त्यानुसार तो मराठीमध्ये करण्याचं काम महाराजांनी माझ्यावर सोपवलं. महाराजांच्या आज्ञेनुसार येरवी तरी मी मूर्खू, झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे म्हणतात की गीतेविषयी काही बोलावं अशी माझी काही प्रज्ञा नाही, परंतु सद्गुरुनाथ माझ्यावर अनुकूल आहेत म्हणून मी काहीतरी बोलू शकलो, हे त्यांनी म्हणावं. आणि माझ्यासाठी एक कष्टीत असणाऱ्या या पामरावर महाराजांनी कृपा केली. साळून की मंजुळ बोलत असे वाणी, नव्हे माझी वाणी पदरीची. म्हणून महाराजांनी तो ग्रंथ माझ्याकडे सांगितला आणि त्याप्रमाणे तो पूर्ण झाला. तो ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी पुढे सांगितलं की हा ग्रंथ लवकरात लवकर छापला गेला पाहिजे. किती दिवसामध्ये? साधारण 15 दिवसामध्ये ग्रंथ छापला पाहिजे. ग्रंथाचं काम झालं आणि मला महाराजांनी मंगेश प्रकाशन नागपूरला पाठवलं. तिथे आमचे कर्दळे काका आहेत, त्यांच्याकडे वास्तव्याची वगैरे व्यवस्था झाली. तिथे राहून ते त्यांच्याकडे तपासणी वगैरे हे सगळ्या कामासाठी दिलं. आमचे इथे तपासणारे वगैरे लोक आहेत, ते म्हणाले ते टाईप वगैरे करणार की आज निघतीपर्यंत आम्ही म्हटलं की महाराजांनी ती प्रस्तावना लिहिली. आपल्या शिष्याविषयी सुद्धा अंतःकरणामध्ये काय भाव उज्ज्वल आणि उत्तुंग रूपानं अंतःकरणामध्ये असावा, हे गुरुचं गुरुपण, गुरुचं श्रेष्ठत्व, गुरुची व्यापकता, गुरुची उदारता ही त्यांच्या प्रस्तावनेतून दिसते. महाराजांनी वेदमूर्ती म्हणणं, महाराजांनी आदरार्थानं बोलणं हे महाराजांच्या सर्वोच्चपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून
मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वास सता मुक्ती भोगी. समर्थ म्हणतात की जरी तो बद्ध असेल, मंद असेल, परंतु सद्गुरु त्याच्यावर कृपांकित असतील तर तो मंद असणारा सुद्धा उत्कृष्ट प्रकारे बोलणारा विद्वान होऊन जाईल. विदिता शास्त्र सुधा जनधे, महितोपनिषद कथितार्थ निधे, हृदयम. पहा त्रोटकाचार्यांनी लिहिलेले अष्टकामध्ये सुद्धा त्यांची उत्तुंगता लक्षात येते, उदारता लक्षात येते, सद्गुरूंची कृपा लक्षात येते. त्याप्रमाणे महाराजांनी याविषयी बोलणं हे अत्यंत उदारतेचं लक्षण आहे. आणि दुसरा अनुभव असा की महाराजांना अंतःकरणामध्ये काही इच्छा असेल, जे घडतं ती त्यांची लीला असते, त्यांच्या इच्छेनुसार ते घडतं. बडवाहाच्या आश्रमामध्ये महाराजांनी शंकराचार्यांना यावं असं सांगितलं आणि शंकराचार्यांचा त्या ठिकाणी चातुर्मास्य घडवण्यात आला. त्या चातुर्मास्यासाठी सेवक त्यांना सेवेकरता द्यायचा होता. त्यावेळेला महाराजांनी मला तिथे नेलं आणि महाराजांनी माझा परिचय आचार्यांना सांगितला, शंकराचार्यांना सांगितलं. आपल्या शिष्याचा परिचय एका गुण देणं, मला असं वाटतं ही अत्यंत अप्रूप गोष्ट आहे. आणि काय परिचय दिला हे शब्दामध्ये व्यक्त करणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. परंतु महाराजांनी बोलणं, महाराजांनी एक कश्चित माणसाला सुद्धा दिव्य अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचवणं हे त्यांचं मोठेपण आहे. काय आहे, लोखंडाला परिसानं स्पर्श करणं हे परिसाचं मोठेपण आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी परिवर्तन सुवर्णाचं होतं. पण जर कृपांकित हा सुवर्णासाठी परिस झालाच नाही तर लोखंडाचं सुवर्णामध्ये रूपांतरण होतं असं किंबहुना शक्य होत नाही. आणि म्हणून महाराजांचं हे उदार तत्व या दोन्ही प्रसंगातून लक्षात येतं. आपल्याला सांगतो पहा, एकदा मुत्तूर स्वामी म्हणून दक्षिणेतले एक फार मोठे संत होते, म्हणजे आहेत, आत्ताही आहेत. त्यांचाही चातुर्मास्य आपल्या आश्रमामध्ये झाला. त्यांचा रोज ब्रह्मसूत्रांचा पाठ तिथे नर्मदा कुटीच्या बाजूलाच होत होता. आपल्याच आश्रमाच्या समोर ती नर्मदा कुटी म्हणून दादा दरबारची एक कुटी आहे, तिथे अनेक संन्यासी त्या पाठाला येत असत. आणि महाराज एक दिवस मला म्हणाले की अच्युत तू त्या पाठाला जा. म्हणाल ठीक आहे महाराज, जातो. महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि मुत्तूर स्वामींच्या पाठाला मी गेलो. पण तिथे जात असताना समोरचं जे गेट आहे त्या गेटला अशा काही साखळ्या घालून ठेवलेल्या होत्या आणि त्याला एक कुलूप लावून ठेवलेलं होतं. मी गेलो, हाका मारल्या स्वामीजी स्वामीजी. काही वर ते बरंच अंतर चढून वर होतं ते टेकडीवर स्थान, तिथपर्यंत कोणाला आवाज माझा गेला नाही. आणि म्हणून मी पुन्हा वापस आलो. महाराज आश्रमातच होते. अरे वापस आलास तू? महाराज गेलो होतो आश्रमामध्ये पण कुलूप लावलेला आहे. महाराज म्हणाले चल माझ्या बरोबर. आणि महाराज माझ्या सोबत आले आणि काय केलं माहित नाही त्यांनी की तिथे गेल्यानंतर त्या साखळ्या बरोबर सोडवल्या, बंधनापासून उकललेल्या गाठी. ती गाठ महाराजांनी साखळीची सोडवली आणि ते दरवाजा मुक्त केला आणि म्हणाले चल. ज्याप्रमाणे एखाद्या पहिलीच्या विद्यार्थ्याला वडील जसं बोटाला धरून शाळेमध्ये सोडतात त्याप्रमाणे महाराजांनी मला पाठाला सोडवलं. म्हणजे सद्गुरू आपल्या लेकरासाठी किती लहान होतात हे महाराजांच्या चरित्रातून पाहण्यासारखं आहे. मुत्तूर स्वामींच्या पाठाला मी बसलो ते फक्त महाराजांच्या सोडण्यामुळं. हे महाराजांचं श्रेष्ठत्व, महाराजांचं अत्यंत कमालीचं प्रेम आहे. पहा, एकदा सांगतो आपल्याला, आश्रमातच काही कागदपत्रांचं झेरॉक्स करण्याचं काम मला महाराजांनी एकदा दिलं होतं. महाराज जसे आहेत तशाच आईसाहेब सुद्धा आहेत. कारण त्याही जानकी या अवताराप्रमाणेच सीता आणि राम अशा प्रकारची ही जोडी आहे. सगळ्या सद्भक्तांचं, शिष्यांचं मोठं भाग्य आहे की उभयतांचं प्रेम सगळ्यांना प्राप्त होत आहे. या संबंधामध्ये आपल्याला आईसाहेबांचा एक विचार सांगतो. बऱ्याच वेळेला महाराजांविषयी बोललं जातं पण आईसाहेबांविषयी कधी बोलण्याचा योग येत नाही. पण एक प्रसंग या निमित्तानं आपल्याला सांगतो.
उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्टीसाठी म्हणून आम्ही आश्रमात गेलो होतो. 2 महिने राहत होतो. मग तेवढ्या वेळामध्ये मला ते झेरॉक्सचं काम दिलं होतं. ते फाईल बऱ्याच होत्या आश्रमाच्या, आणि म्हणून तिथे बडवाहा म्हणून गाव आहे आश्रमापासून 3-4 किलोमीटरवर. तिथे मी आपलं 12 वाजता ते सगळं तिकडचं भोजन प्रसाद वगैरे आटपून तिकडे गेलो. 3 वाजले, 4 वाजले, तिथपर्यंत ते काम चालूच आहे. आश्रमामध्ये अजून आला नाही हे महाराजांनी पाहिल्यानंतर आई साहेबांनी महाराजांना सांगितलं, अच्युत सकाळी 12 वाजता दुपारी गेलेला आहे, अजून आला नाही, त्याला तहान भूक काही लागली असेल, आताच बेलाचं सरबत केलेलं आहे, त्याला द्यावा असं वाटतं आहे, पण तिथं कसं पोचवायचं, कारण बाहेर पाणी वगैरे काही पीत नसल्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि त्या भागात निमाड प्रांतामध्ये ऊन जरा जास्त असतं, त्यामुळं पहा आपल्या मनात काय यायची इच्छा, काही प्रश्न यायची, तोपर्यंत तर त्याची प्रतिकृती तिकडे त्यांच्या हृदयकमलामध्ये उमटते. मला पाणी पिण्याची इच्छा झाली असेल का नाही माहिती नाही, पण महाराजांच्या आणि आईसाहेबांच्या हृदयामध्ये मात्र मला तहान लागली आहे, काहीतरी याला दिलं पाहिजे, अशी भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आणि महाराज म्हणाले, अरे काय काळजी करते तू, काय कर, आता बेलाचं जे सरबत केलेलं आहेस ना ते एका बाटलीमध्ये घाल, चला आपण दोघं जाऊन येऊ, तुला देऊन येऊ. आणि एक पेला आणि थर्मास मध्ये ते बेलाचं सरबत आईसाहेब आणि महाराज स्वतः गाडी चालवत त्या ठिकाणी आले. मला फोन केला, अरे कुठे आहेस तू? महाराज इथेच आहे दुकानामध्ये. इकडे बाहेर म्हणे, दुकानाच्या बाहेर आम्ही आलोय. महाराज आपण काम दिलं ते ठेव म्हणे तिथेच, पहिल्यांदा ये गाडीमध्ये. आणि काय आश्चर्य पहा, गाडीमध्ये महाराज बसलेलेच आहेत. आई साहेबांनी सीटवर मला बसवलं आणि 2 ग्लास बेलाचं सरबत पाजलं. लेकराचं घार फिरे आकाशी, परी चित्त तिचे पिलापाशी. महाराज कुठेही असले, आईसाहेब कुठेही असल्या तरी आपल्या लेकरांवर मात्र त्यांचं प्रेम सदोदित सारखं आहे. आणि म्हणून करी ऐसी कळवळ्याची दाटी, करी लाभाविद प्रीती. संतांनी सुद्धा असाच विचार केलेला आहे. सगळे संत आपल्यावर निष्काम प्रेम करतात, निरातिशय प्रेम करतात. आणि म्हणून अपार करुणाकर जर कोण असतील तर सद्गुरू आहेत. सद्गुरू आपल्यापासून काही पाहिजे म्हणून प्रेम करत नाही, फक्त याला दिलं पाहिजे या भावनेनं प्रेम करतात. आणि म्हणून परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय मिदम शरीरम. आणि म्हणून संतांचा महिमा फार मोठा, सर्वश्रेष्ठ आहे. परोपकार करण्यासाठी जगतावर जे येतात त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून महाराजांचं फार सर्वश्रेष्ठत्व आहे. नामाविषयी महाराजांच्या काय बोलू. महाराजांनी उभय आयुष्यामध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये रामनामाशिवाय काही केलं नाही, आणि आम्हाला रामनामाशिवाय काही येत नाही असं महाराज म्हणत असत. पहा एक प्रसंग आपल्याला सांगतो. महाराजांनी एकदा 13 बसेस मधून नर्मदा परिक्रमा करण्याचा एक अपूर्व योग आणला होता. आणि त्या योगामध्ये सगळी मंडळी बसली होती, आनंद घेत होती. 13 कोटी रामनामाचा जप त्याच्यामध्ये चालू होता. अशी सगळी यात्रा ही आमची कटपोरला आली होती. समुद्राच्या काठी असलेले एक ते ठिकाण गुजरातमध्ये कटपोर अशा ठिकाणचं आहे. तिथून आपल्याला तट नर्मदेचा बदलावा लागतो. होडीमध्ये बसून 27 किलोमीटरचा अंतर पार करत आपल्याला पलीकडे जायचं असतं, मिठी तलाईला. दक्षिण तट पूर्ण करून उत्तर तटाकडे जायचं, असं ते 27 किलोमीटरचा समुद्रातला तो प्रवास आहे. आणि त्यानुसार आम्ही जवळपास 750 लोक हे सगळे पोहोचलो या कटपोरला. त्यावेळेला हवामान काही अनुकूल नव्हतं. हनुमान टेकडीच्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो. समुद्राला त्या ठिकाणी भरती आलेली होती. तिकडच्या कलेक्टरनी मध्ये पाण्यामध्ये बोटी घालू नयेत असं सांगितलं होतं. परंतु महाराजांची इच्छा तर पलीकडे जाण्याची होती. आणि 1-2 दिवस आम्ही तिथे राहिलो. 2-3 दिवस. 3ऱ्या दिवशी जायचा योग आला. सांगायचं कारण त्या 2 दिवसामध्ये महाराजांनी अन्न पाणी काहीही घेतलं नाही.
आणि आम्हीही महाराजांच्या सोबत होतो. आम्हालाही वाटलं नाही की आम्ही 2-3 दिवसापासून काही खाल्लं नाही किंवा पाणी पिलं नाही. तिथे पाण्याची वगैरे काही फार सोय नाही आणि सोहळ्यात महाराजांचं असल्यामुळे तिथे तशी काही शिजवावं वगैरे असे काही येऊन नव्हतं तसं काही. पण महाराजांनी काही खाल्लेलं नाही, आम्ही काही खाल्लेलं नाही, परंतु तीच शक्ती 3 वाजता सुरू झाल्या. आणि साधारणतः दुसऱ्या तटावर म्हणजे पलीकडच्या तटावर उत्तर तटावर 7च्या सुमारास पोहोचलो. त्यावेळेला समुद्र मध्ये वातावरण थोडं बदलत होतं, ढगाळ वातावरण होतं, पाऊस येणार अशी परिस्थिती निर्माण होती. आम्ही मिठी तळाला पोहोचल्याबरोबर पाऊस सुरू झाला. सांगायचं कारण आमची 5 नंबरची बोट अगोदर आली होती, बाकी काही बोटी आल्या आणि साधारणतः 3 बोटी मात्र पाण्यामध्ये अडकल्या. ऐन समुद्रामध्ये आल्यानंतर 2 बोटींची इंजिन आपोआप बंद पडली. पहा, समुद्र खवळलेला आहे, पाऊस चालू आहे, सगळीकडे अंधार आहे, बोटीचे इंजिन बंद पडले आणि त्या बोटींमध्ये 1-2 पुरुष आणि बाकी सगळ्या बायका अशी अवस्था. बायका रडायला लागल्या, पुरुष रडायला लागले. त्यांचे सगळ्या महाराजांना फोन चालू झाले. आम्ही इकडे तोपर्यंत मिठी तळाला पोहोचलो होतो. त्याही दिवशी आम्ही निराहारी होतो, काही खाल्लं नाही. 3 दिवस पूर्ण झाले आणि मग बाहेर पाऊस चालू होता. आम्हाला तिथे मिठी तळाला राहण्याच्या धर्मशाळेमध्ये व्यवस्था केली होती, तिथे पडलो. पण महाराज मात्र नामचिंतनामध्ये बसले आहेत. आम्हाला दिवसभराचं चालणं त्या समुद्रातून चिखलातून वगैरे त्यामुळे थोडीशी थकवा आलेला, आम्ही झोपलो. आणि 11:30-12च्या सुमारामध्ये अनेकांचे महाराजांना त्यावेळेला फोन सुरू झाले. महाराज, वारं सुटलेलं आहे, इंजिन बंद पडलेलं आहे, कुठल्या क्षणाला आमची बोट पाण्यामध्ये बुडेल काही सांगता येत नाही. प्रत्येक बोटीमध्ये 35 ते 40 माणसं आहेत. 3 बोटी आहेत. एका बोट तर ते चिखलामध्ये सुरतून बसली, जेव्हा जल येईल तेव्हा ती जाईल पुढे अशी अवस्था. 2 बोटी मात्र पाण्यामध्येच आहेत. सभोवताली सगळं पाणी आणि पाणी आहे. तुम्ही कल्पना करा काय प्रसंग असेल. आकाशामध्ये विजा चमकतायत, पाऊस येतो आहे, सगळी वृद्ध मंडळी त्याच्यामध्ये आहे. आम्ही झोपलो, पण महाराज मात्र जप करत मोठ्या आवाजानं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम अशा वैखरी आवाजामध्ये महाराज जप करतायत. आपल्याला सांगायचं कौतुक असं आहे की महाराजांनी केलेल्या त्या जपाचा प्रभाव इतका विलक्षण होता की अशा बंद पडलेल्या बोटींमध्ये काहीही इजा न होता 3 वाजेपर्यंत मध्यरात्रीपर्यंत त्या बोटी पाण्यामध्ये तशाच आहेत. कुठलीही बोट पाण्यामध्ये बुडली नाही. त्याला कनेक्टिंग करण्याकरता 3 वाजता कलेक्टरनी काही बोटी पाठवल्या आणि दुसऱ्या बोटी 3 वाजता गेल्या तिकडे त्यांना आणण्याकरता. आणि मग त्या रिकाम्या करून मग ती बंद पडलेली बोट ती टो करून नंतर मग त्या दुसऱ्या तटावर आणली. एवढ्या अवस्थेमध्ये कुठलाही मनुष्य दगावला नाही. कुठल्याही मनुष्याला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा महाराजांनी वाचवलं. हे सगळं कर्तुम अन्यथा अकर्तुम शक्तीचं महाराजांचं हे कार्य आहे. आणि म्हणून कार्य करण्याकरता देह लागतोच अशी अवस्था काही आवश्यकता नाही. संत पुरुषांना फक्त तन्मय मनः शिवसंकल्प वस्तू त्यांच्या भद्र कल्याणानं सगळ्या जगतांचं कल्याण व्हावं हा ईश्वरीय संकेतानं जगताचं भलं होतं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही झोपेतून उठल्यानंतर पाहिलं की सगळे माणसं सर्वे ते सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सगळे निरामय आहेत. काही हे नाही. किती माणसं रडतायत, महाराज आम्ही मृत्यू पाहिला. कोणाला वाटायला लागलं की बॅलन्स कमी झालेला आहे फोन मधलं, आता शेवटचं एकदा एक कॉल आपण घरी करून घ्यावा. कोणाला वाटू लागलं की आता घरी पैसे कुठे ठेवले ते पैसे घ्या तुम्ही. कोणाला वाटू लागलं की आता नातवाचं एकदा शेवटचं तोंड पाहायचं राहून गेलेलं होतं. अनेक लोकांनी आपापल्या इच्छेनुसार त्याचं चिंतन केलं. परंतु जे खरं ब्रह्मचिंतन करतील, सद्गुरु तारो किंवा मारो या भावनेनं जे चिंतन करतील, अनन्यास रक्षी तसे चापपाणी किंवा अनन्य भक्तांच्या असे संगतीला, अशा मनामध्ये विचार करून शेवटी आपल्याला कुणीही तारणार नाही. महाराजांशिवाय असा विचार मनामध्ये ज्या ज्या वेळेला इतरांच्या आला, भक्तांच्या आला,
त्यावेळेला महाराजांनी अनन्य भावानं ते शरण आले अशा सगळ्यांचं कल्याण केलं आणि त्यांना दुसऱ्या तटावर आणलं. आणि म्हणून हाही अनुभव महाराजांचा विलक्षण रूपाने आपल्याला पाहायला मिळतो. महाराजांना अनेक पुरस्कार मिळाले पहा, पण कोणत्याही पुरस्कार मिळावेत म्हणून कधी समोर कधी त्यांनी प्रस्तावना दिली नाही, संदर्भ सांगितला नाही, कधी कुणाची चिठ्ठी पाहिजे म्हणून कधी चिठ्ठी मागवली नाही. जे जे काही त्यांना मिळत गेलं ते सद्गुरूंच्या अत्यंत परमप्रेमामुळे प्राप्त झालं. महाराज मला सदैव सांगत असत, मी महाराजांना एकदा प्रश्न विचारला होता, महाराज की आमचे सगळे सोयरे संबंधी असतात, यांचे नाव सुद्धा आम्हाला लक्षात राहत नाहीत कधी, पण एवढा आपला विस्तारलेला हा परिवार, या सगळ्या परिवारामध्ये प्रत्येक जणाला महाराज माझे आहेत असं वाटतं आणि प्रत्येकालाच तुम्ही ओळखतात त्याच्या अगदी बारकाव्या गोष्टींशी, की असं खरंच तोंड ओळख आहे, ओळखलं का आपण जसं व्यावहारिक माणसामध्ये भेट झाल्यानंतर म्हणतो लोकांना, तसं महाराज नसत. ओळखलं का म्हणल्याबरोबर महाराज त्याचे सगळे आयुष्यातले विचार सांगत असत आणि म्हणून प्रत्येकाला वाटत असत की महाराज माझ्या बरोबर आहे, सुख दुःख पाहतायत, माझ्या बरोबर त्यांचं प्रेम आहे, माझ्यावर लक्ष आहे. त्यामुळं महाराजांचं सर्वश्रेष्ठत्व जे माझेपण आहे ते प्रत्येकालाच भावतं. प्रत्येकाला वाटतं की महाराज माझे आहेत, माझ्यासाठी महाराजांनी हे केलं, महाराजांनी मला अमुक संकटातून सोडवलं, महाराज माझे आहेत. आणि म्हणून माझं होण्याकरता जे अप्रूप रूपानं प्रेम सर्वदूर सारखं करणं हे संतांचा स्थायी स्वभाव आहे. आणि म्हणून प्रत्येकालाच जाणवेल की तुम्ही जसे अनुभव सांगताय ना तसे माझ्याकडे अनुभव आहेत, मी पण सांगतो. तिसरा माणूस म्हणेल की माझ्याकडे पण अनुभव आहेत, मी पण सांगतो. अशा अनुभवांची खाण महाराजांनी इतकी दिलेली आहे, इतका अपार प्रेम सगळ्यांवर केलेलं आहे. तो सुजाण असो की अजाण असो. काय सांगू आपल्याला, महाराजांनी सुजाणवर जसं प्रेम केले तसं अजाणवर केलेलं आहे. अजाण म्हणजे काही जाणवत नाही, पण दारू पिणारे असतील, व्यसनी असतील, गांजा पिणारे असतील, अनेक अनेक मंडळींवर प्रेम केलं, पण सरोदित त्यांच्यावर हास्य मुद्रण स्वागत केलं. महाराज कधी कोणावर रागवले असं कधी पाहिलं नाही, कधी बोललो नाही. पण आज सांगतो की महाराज ज्या ज्या वेळेला समजवत असत, कुणाशी बोलत असत, त्यावेळेला बाळ म्हणत असत. महाराजांच्या बाळ म्हणण्यामध्ये जे आर्जवता, कोमलता, मार्दव होतं ते काही विलक्षणच होतं. एका क्षणामध्ये तो माणूस घळघळ घळघळ रडायचा, विरघळून जायचा, साष्टांग प्रणिपात करायचा. महाराज चुकलं माझं, मी आता इथून पुढे करणार नाही. शरण आलेल्यावर कृपा महाराजांनी केलीच, असू दे म्हणायचे, सगळे गेलं, झालं गेलं, गेलं मिळालं, आता तू असं करू नकोस. आणि म्हणून मला सुद्धा कधी कधी वाटायचं की महाराजांनी मला एकदा तरी बाळ म्हणावं. महाराज इतरांना सगळ्यांना बाळ म्हणतात, पण मला बाळ कधी म्हणत नाही, की माझी सदैव अर्धवट राहिलेली इच्छा. महाराज मला कधी बाळ म्हणलेच नाही. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की महाराजांना अभिप्रेत असलेलं कार्य अजून माझ्याकडून काही घडलं नाही, काहीतरी घडावं की महाराजांनी मला कृपा करून एकदा तरी बाळ तुझ्याकडून चांगलं काम झालं असं कधी म्हणावं. महाराजांचं लाडकं होण्यासाठी महाराजांना आवडेल असं काहीतरी माझ्याकडून घडावं. महाराजांना लाडकं होण्यासाठी महाराजांनी जसं सद्गुरुनाथांवर प्रेम केलं तसं सद्गुरूंचं प्रेम मला प्राप्त व्हावं, तसं प्रेम माझ्या सद्गुरूंवर मी करावं. म्हणून माझ्या ठिकाणी अजून अर्धवटता आहे, अपूर्व अतृप्तता आहे, त्रुटी आहेत, त्या सगळ्या तुम्ही पूर्ण करा. आणि म्हणून त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी महाराजांनी मला ठेवलं असं कधी कधी वाटायला लागतं. पहा, सद्गुरूंना अनेक प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले, त्यात शंकराचार्य पुरस्कार आणि या ठिकाणी सज्जनगड संस्थांकडून मिळणारा समर्थ गौरव पुरस्कार हा महाराजांना मिळाला. समर्थ गौरव पुरस्कार पुण्यामध्ये देण्यात आला आणि वाशिमला शंकराचार्य पुरस्कार देण्यात आला. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायण सूत्रभाष्यकृतं वंदे भगवन्तः पुनः पुनः.
शंकरम शंकराचार्य, शंकर किंवा शंकराचार्य हे जसे सर्वश्रेष्ठ आहेत, प्रातर्वंदनीय आहे, त्यांचं कार्य अत्यंत अवर्णनीय आहे, अलौकिक आहे. भक्ती ज्ञान वैराग्य जगतावर सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करून धर्मनिष्ठा जशी वाढवली, त्याप्रमाणे नामनिष्ठा वाढवून सद्गुरूंचं सर्वश्रेष्ठत्व जगतावर प्रस्थापित करून महाराजांनी जगतावर उपकारक अशा स्वरूपाचं कार्य केलं. मोहनजी भागवत आणि संघांचा फार मोठा त्या ठिकाणी एवढा 10-1 लाख लोकांचा जमाव जमलेला होता. इतक्या लोकांच्या समोर महाराजांनी मी असं केलं, मी असं केलं असं शंकराचार्य पुरस्कार घेतल्यानंतर कधीही 2 शब्दही बोलले नाही. पहा, पुरस्कार म्हणजे ऐहिक लोकेशना, वित्तेशना, आप्तेशना, दारेशना ज्या ईशना आहेत त्यापैकी लोकेशना नावाची जी ईशना असते ती अत्यंत कठीण असते, दुरापास्त असते. ते गळणं म्हणजे पचवणं फार कठीण गोष्ट आहे. पण महाराजांचं वैशिष्ट्य असं की महाराजांनी याही परिस्थितीमध्ये सगळं सुखदुःख उद्वेग चिंता किंवा संपत्ती अथवा विपत्ती जैशी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सोडू नये. त्याही वेळेला महाराजांनी कधीही मी असं केलं असं अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकास मी असं केलं किंवा इतके मी कार्यक्रम घेतले, इतके लोकांना मी रामनामाला लावलं असं काही महाराज कधी कुठे बोलले नाही. महाराजांनी सदैव या 10 लाख लोकांच्या समोर सद्गुरू कसे असतात, सद्गुरूंचं कार्य कशा रूपाचं असतं, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यातले अनेक दाखले देऊन प्रापंचिकांनी कसं वागावं असं सगळं सांगून आपल्या सद्गुरूंचा महिमाच त्या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून श्रीराम करता म्हणसी तेने तो सुखी होशी. आणि त्या ठिकाणी यशकीर्ती प्रताप हे सगळे कसे प्राप्त होतात हे आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधामध्ये दाखवलं. त्याप्रमाणे यश कीर्ती प्रताप महाराजांना जे काही प्राप्त झालं ते रामनामाच्या वैभवामुळं, श्रीराम ज्याच्या वदनासी आला उदयतयाच्या भाग्यास झाल्या. जो रामनाम म्हणतो त्याचा भाग्योदय झाला आहे त्याच क्षणाला समजावं. आणि म्हणून महाराज म्हणतात जे सगळं काही वैभव आहे हे सगळं रामनामाचं आहे. आपल्याला सांगत होतो की महाराजांना मी प्रश्न विचारला होता की महाराज हे सगळे लोक आपल्या लक्षामध्ये कसे राहतात पण आमच्या लक्षात काही राहत नाहीत. हे सगळे आपला इतका परिवार वाढलेला आहे, सगळ्यांचे नावं मी काही लक्षात राहू शकत नाही, ठेवू शकत नाही. महाराज म्हणाले या सगळ्यांना विसरून जायचं, पण जे शिकवलेलं रामनाम आहे तेवढंच फक्त आठवायचं, बस सगळं संपलं. म्हणून सगळ्यात आयुष्यभरामध्ये लक्षात ठेवावी अशी एक गोष्ट म्हणजे महाराजांनी आपल्याला रामनाम दिलेलं आहे. त्या रामनामाला भोकावं, त्याचा अभ्यास करावा. महाराजांचं यद्यदा आचरते श्रेष्ठ सत्य देवे तरोजना हा असं उपकारक अशा स्वरूपाचं ब्रह्मचैतन्यदासांचं आत्मकथन हे पुन्हा पुन्हा वाचावं. ते वाचल्यानंतर असं लक्षात येईल की महाराज माझ्याशी बोलतायत, महाराज मला काहीतरी माझ्या साधनेमध्ये होत असलेली त्रुटी सांगतायत, सद्गुरूंना लाडकं होण्यासाठी माझी मानसपूजा कशी असावी याविषयी काहीतरी उपदेश करता आहेत. आणि म्हणून सदासेव्या श्रीमद भागवती कथा भागवतांनी सुद्धा सांगितलं की काही सेवन करायचं असेल तर मात्र संतांचं चरित्र करावं. संतांनी आचार कसा केला, त्यांचं वर्तन, त्यांची शिकवण कशी आहे त्याचा पुन्हा पुन्हा मोहरहो रसिका भुवी भावुकः पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करावा. म्हणून एवढे महाराजांना पुरस्कार मिळाले असताना सुद्धा महाराज कधी त्यामध्ये गुरफटून गेले आहेत असं कधीही जाणवत नाही. पहा, आपलं एखाद्या लग्नपत्रिकेमध्ये नाव एखाद्या आपल्या भावकीच्या लोकांनी नाही लिहिलं तर आपल्याला किती अस्वस्थता होते की आम्ही भावकीमध्ये असून सुद्धा आमचं नाव लिहिलं नाही, मग आम्ही ते त्यांच्याकडे काही जाणार नाही, त्यांना काही मानणार नाही.
अशा रूपानं आपल्या मनामध्ये विचार येतो. परंतु महाराजांनी उपकार करणाऱ्यावरही अपकार केले अशी कितीतरी उदाहरणं आपण पाहतो. महाराजांचं आश्रमाचं नुकसान केलेल्या असणाऱ्या सगळ्या अशा प्रकारच्या खलावर सुद्धा उपकार केलेला आहे. महाराजांना आम्ही म्हणत असो, महाराज यांनी आश्रमाचं एवढं नुकसान केलं, आपण कशाला त्याच्याबरोबर संबंध ठेवायचा. पण महाराज म्हणत असत की अरे त्याचं आणि माझं काहीतरी मागच्या जन्मीचं देणं लागलं असेल म्हणून मी देतो आहे, इतक्या सहजतेनं महाराज बोलत असत. म्हणजे पहा, जो 12व्या अध्यायामध्ये शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा सुधीर्मौनी संतुष्टो येन केनचित, 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं जी सांगितली ती सगळी महाराज आयुष्यामध्ये जगता आहेत हे लक्षात येतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्राशी महाराज इतके एकनिष्ठ झालेले आहेत की पदोपदी महाराजच माझ्या सोबत आहेत अशी महाराजांची धारणा होती. कधी कधी आम्ही महाराजांना म्हणायचो, महाराज असा एक शास्त्राधार आहे, काही ठिकाणी म्हणलेला आहे, शिष्याने जर काही वाईट कर्म केलं तर त्या वाईट कर्माचं फल गुरुला भोगावं लागतं. त्यावेळेला महाराज हसत असत आणि म्हणत असत की कितीही वेळेला माझ्या शिष्यांनी वाईट कर्म केलं म्हणून मला त्यांच्या उद्धारासाठी जन्माला यावं लागलं तरी मी त्यांच्यासाठी 1000 जन्म घेईन पण त्यांचा उद्धार करीन. काय संतांचं अपार करुणा वरुणालय अशी वृत्ती असते की आपल्या अपराधांची तर ते जाणीवपूर्वक जशी आहे तशी स्वीकारतात, पण पुढच्या जन्मामध्ये होणाऱ्या परिणामाचं ज्ञान असताना साठी सुद्धा कोट्यानुकोटी जन्म घेणं परी तुझे दास्यत्व करीन, इतकं दास होण्याची अंतःकरणामध्ये तयारी असते. हे महाराजांचं सर्वश्रेष्ठत्व आहे, उदार तत्व आहे. आणि म्हणून भगवंताचे जे काही षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा सांगितला त्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याबरोबरच यश दातृत्व त्या ठिकाणी असणार भगवान परमात्म्याचं सगळ्यांवरची उदारता औदार्य या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव महाराजांच्या ठिकाणी आहे ते आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. महाराजांनी कधीही स्तुती किंवा निंदा या गोष्टींचा विचार आयुष्यात केला नाही आणि म्हणून ते सगळ्यांवर सारखं प्रेम करता आहेत त्याची जाणीव आजही आपल्याला पदोपदी होते. सगळ्या प्रकारचे लोक आपण महाराजांच्या सोबत असलेले पाहिले. पहा, अमरावतीमध्ये एकदा 13 कोटी रामनामाच्या जपांतर्गत कुष्ठरोग्यांच्या एका आश्रमामध्ये जाण्याचा योग आला होता. अपार करुणाकर भगवान परमात्म्याचं जे स्थान आहे तेच महाराजांचं आहे. त्यांचे बोट असे सगळे वाकडे झालेले कुष्ठरोग्यांचे, त्यांच्या सोबत समोर कोणी जात नाही, त्यांच्याशी बोलत नाही, परंतु महाराज त्या ठिकाणी जातात, प्रवचन सांगतात, सगळ्यांना प्रसाद दिला, अनुग्रह दिला आणि त्यांचा उद्धाराची व्यवस्था महाराजांनी त्या आश्रमामध्ये जाऊन केली. अनेक जेलमध्ये जाऊन सुद्धा महाराज अनुग्रह देतात आणि कैद्यांवर उपदेश करतात. बाल सुधार केंद्र, अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी महाराजांनी अनुग्रह देऊन त्यांना कृतार्थ केलं. आणि काय औदार्याविषयी बोलू. एकदा महाराजांना अनंत महाराज बेलगावकर म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये एक भागवतकार आहेत, त्यांनी एक हिंपळनेर नावाचं गाव आहे तिथे गोशाळा चालू केली. त्या गोशाळेच्या उद्घाटनाला महाराजांना बोलवलं होतं. त्यावेळेला महाराजांच्या सोबत आम्ही होतो. महाराजांचं प्रवचन झालं. महाराजांच्या प्रवचनानंतर कित्येक लोकांनी अनुग्रह त्या आश्रमामध्ये घेतला. साधारणतः 2,000 मंडळी त्या ठिकाणी आली होती. महाराजांना पुष्कळ दक्षिणा त्या ठिकाणी मिळाली. महाराजांच्या येण्यामुळे सगळा जनसमुदाय अत्यंत तृप्त झाला होता
अमृत वचन ऐकल्यानंतर महाराजांचं स्थान, महाराजांची उंची, महाराजांचं दर्शन झाल्याचा अपूर्व आनंद प्रत्येकाच्या डोळ्यावर दिसत होता. महाराजांच्या समोर पुष्कळ लोकांनी भरपूर अशा प्रकारचं द्रव्य ठेवलं. द्रव्य म्हणजे पैसे वगैरे ठेवले. आणि आनंद झालेल्या अनंत महाराज आठवल्यांनी सुद्धा, अनंत महाराज बेलगावकरांनी सुद्धा महाराजांना एक तोळ्याची अंगठी त्यांच्या हातामध्ये घातली. घातल्याबरोबर महाराजांनी एका क्षणामध्ये ते पैसे आणि हातातली अंगठी काढून महाराजांच्या समोर दिली आणि म्हणाले की गायींच्या चाऱ्याची व्यवस्था यातून करा. आलेलं जे सगळं जे काही पैसे वगैरे आहेत हे सगळे आपण जमा करून घ्या. आणि महाराज तेवढे सगळं त्यांना देऊन पुन्हा आश्रमामध्ये पुन्हा आले. यावरून महाराजांचं आपल्याला लक्षात येतं असंग्रह वृत्ती भगवद्गीतेच्या अपरिग्रह जी वृत्ती सांगितली, अभयं संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम दयाभूतेश्वरो लुप्तम मार्दवम धीरचापलम, अशा प्रकारचे 22ही गुण महाराजांच्या ठिकाणी आहेत. आपल्याला लक्षात येईल. ज्ञानी असो, बद्ध असो, मुमुक्षु असो, साधक असो, प्रज्ञावंत असो, कीर्तिमान असो किंवा दरिद्री असो, महाराजांनी सर्वांवर सारखं प्रेम केलं. नर्मदा परिक्रमेसाठी आलेल्या नर्मदावासी किंवा परिक्रमावासीवर काय महाराजांचं प्रेम. त्याच्यासाठी कंबल देतील, त्याच्यासाठी त्याला सोडण्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी 10-10, 12-12 किलोमीटर चालत जातील. नर्मदा मैयाविषयी इतका अंतःकरणामध्ये आदर, संतांच्या अलौकिक कथा सांगतील की दिवस नाही रात्र नाही. महाराजांना उठवताना महाराजांना 3-3 वाजता सुद्धा भक्त मंडळी येत असत आणि फोन करून सांगत असत की महाराज आम्ही आलो, दरवाजा उघडा. किती वाजता? रात्री 3 वाजता. पण महाराज कधीही कुणाला न रागवता स्वतः बाहेर येत असत आणि चाव्या देत असत, त्यांची खोली दाखवत असत आणि 3 वाजता रात्री विचारत असत, अरे तुम्ही काही जेवण वगैरे काही केलंय का? आपण जर त्या ठिकाणी असतो तर काय बोललो असतो? ही वेळ आहे का येण्याची? आले तर आले, तुम्ही 1 दिवस अगोदर सांगायला पाहिजे होतं की मी येणार आहे, म्हणजे माणूस आम्ही ठेवला असता. 3 वाजता झोपेतून उठवता का? महाराजांना दुपारी, संध्याकाळी, सकाळी, भोजनाच्या वेळी कुठल्याही वेळेला लोक फोन करत असत, उठवत असत. पण महाराजांनी कुणाचाही धिक्कार केला नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आम्हाला कधी कधी वाटायचं महाराज 12-12, 14-14 तास प्रवास करून आलेत, आता छोटा विश्रांती घेतायत, तात्काळ फोन वाजला, आपण सायलेंट फोन करून ठेवावा किंवा महाराजांना उठू नये. पण महाराज म्हणत असत, अरे नाही, फोन आला की मला सांग, मी उठतो लगेच. आणि आळस न करता महाराज एका क्षणामध्ये उत्तर देत असत. काय संत सेवेला सादर असावं किंवा जनसेवा हीच ईश्वर सेवा. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांनी रामनामाचं कार्य केलं. पहा, महाराजांचं अपूर्य मनी धरावे ते होते, विघ्न अवघेच नासून जाते, प्रचितीस येते परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. एकदा आपल्याला सांगतो की सातारामध्ये एकदा 13 कोटी रामनामाचा जप झाला. तसे महाराजांनी 13 कोटी रामनामाचे संकल्प बहुधा महाराजांसारखं रामनामाचा प्रचार प्रसार 13 कोटी सारखा अन्य कोणी केला नाही. 13 कोटी रामनाम करणारे महाराज हेच प्रसिद्ध आहेत. आणि काय, जसा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी हरिहाट केला होता तसा तो सोहळा सगळा. यामध्ये सगळ्या प्रकारचे संत, महात्मे, प्रवचनकार, कीर्तनकार, अन्नदान, अखंड भजन कीर्तन, अखंड ज्याला जे जे पाहिजे, तुका म्हणे जे जे पाहिजे ते ते आहे, ज्याला जे पाहिजे ती सगळी असणारी व्यवस्था ही महाराजांनी करून ठेवलेली आहे. म्हणून सगळ्यांना आनंद आहे. एक फार मोठं स्टेज मिळालं. आणि म्हणून अशा या वातावरणामध्ये एकदा साताऱ्यामध्ये सैनिक स्कूलमध्ये महाराजांना एका माणसाने सुंदर प्रकारची
मारुतीची मूर्ती दिली आणि म्हणाले, महाराज ही मूर्ती बऱ्याच वर्षापूर्वी आणून ठेवली होती, ही आपल्याकडे ठेवा आणि जिथे पाहिजे तिथे याची प्राणप्रतिष्ठा करा. महाराजांच्या समोरच मी होतो आणि तिथे अनेक मंडळीपैकी संयोजकांमध्ये डॉक्टर गोसावी होते. ते गोसावी डॉक्टरांना बोलावलं आणि म्हणाले, तात्काळ तुम्ही या ठिकाणी सैनिक स्कूलमध्ये असणारे जे प्राचार्य आहेत, मेजर कोण म्हणतात त्यांना, मेजर जनरल काहीतरी नाव असं, त्यांना बोलावं. आणि मग ते काही वेळानंतर आले. महाराजांना त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज, ते हिंदी बोलत होते. तरी त्यांनी विचारलं, कशासाठी बोलवलं? ते म्हणाले की आमची अशी इच्छा आहे की या ठिकाणी मारुतीची प्रतिष्ठापना करावी, कारण सैनिक स्कूल हे जे आहे ते बल उपासना करणारं हे केंद्र आहे. तुमच्या ठिकाणी अनेक प्रकारचे कवायतीचे वगैरे प्रकार होतात. बुद्धिर्ज्ञान यशोधैर्य निर्भयत्वम आरोग्यताम अजाढ्यम वाक्पटुत्वंच हनुमत स्मरणात भवेत. हे 6 गुण मारुतीच्या उपासनेनं प्राप्त होतात. आयुर बलम यशो यश धैर्यम निर्भयत्वम आणि आरोग्य. त्यामुळे मारुतीची उपासना या ठिकाणी व्हावी अशी इच्छा आहे. आणि असं म्हटल्याबरोबर ते जनरल वगैरे म्हणाले, त्याचे प्रमुख, काही हरकत नाही, तुम्हाला पाहिजे ती जागा निवडा आणि इथे मंदिर स्थापन करा, तुमच्या अध्यक्षतेमध्ये करा. कारण सैनिक स्कूलचा असा नियम आहे, मिलिटरीचा नियम असते, मिलिटरीची शाळा असते की आमच्याकडे काही करायचं असेल तर सगळं पूर्वनियोजित असतं, त्याची वरिष्ठांची परवानगी घ्यायला पाहिजे. पण आपण विचारत आहात त्याच्यासाठी आपल्या समक्ष हे करा, आपल्याला मी परवानगी लिगली देतो, म्हणजे काय कागदपत्री वगैरे सगळं करून देतो. त्याच दिवशी परवानगी मिळाली आणि मला बोलावून घेतलं. महाराज म्हणाले, अरे आता प्राणप्रतिष्ठेसाठी मुहूर्त कधी आहे? महाराजांनी ती जागा वगैरे पाहिलीच होती. पंचांग पाहिलं तर दुसऱ्याच दिवशी मुहूर्त आहे. दुसऱ्या दिवशी मुहूर्त म्हणल्यानंतर अरे बाबा चला लागा कामाला. आणि मग ते महाराजांनी भराभर आर्किटेक्चर तिकडचे घोडगे काका वगैरे म्हणून होते, त्यांना बोलावून घेतलं आणि एका दिवसामध्ये ते मंदिर स्थापन केलं. महाराज रात्रभर जागे आहेत. ब्राह्मणांना ब्राह्मणाचं काम सांगितलं, पूजेचं लागणार काय काय साहित्य सगळे तुम्ही प्राणप्रतिष्ठेची तयारी करा. जे खडी वाळू सिमेंट वगैरे आहे त्यांना सांगितलं की भराभर तुम्ही जा, काय काय लागतं ते सगळे घेऊन या, मजूर गौंडी फावडे वगैरे सगळे लगे त्याचे आर्किटेक्चर मंदिराचं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी सगळी योजना सिद्ध झाली. काय करील ते काय नोहे महाराज, त्यांच्या मनामध्ये यावं आणि ती गोष्ट पूर्णत्वाला न्यावी, हे तेच करू जाणे. आपण म्हणू की मंदिर बांधणं काय सोपी गोष्ट आहे का? मंदिरासाठी धन पाहिजे, मंदिर निर्माण करण्यासाठी मुहूर्त पाहिजे, ते करण्याकरता मनुष्यबळ पाहिजे, त्याच्यासाठी साधन सामुग्री पाहिजे, अनेक अनेक गोष्टी असतात. पण मनी धरावे ते होते, त्यांचा निश्चय झाला असं करायचं आहे. पहा, ही गोष्ट दुपारी 4 वाजता ठरली आणि रात्री 3 वाजता पूर्ण मंदिर, 3:30 पावणे 4 वाजता सगळं मंदिर सुरू झालं, म्हणजे पूर्ण तयार झालं, सिद्ध झालं. ओट्यापर्यंतच ते सगळं काम पूर्ण झालं. आणि ब्रह्ममुहूर्तावर पंचपंच उषटकाली महाराज, आई साहेब दोघं स्नान वगैरे करून संध्या करून महाराज आणि आई साहेब पाटावर 5 वाजता बसले प्राणप्रतिष्ठेसाठी. आणि बरोबर 9च्या सुमारास महाराजांच्या करकमलाद्वारे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि म्हणून हा माझ्या दृष्टीनं आयुष्यामध्ये असलेला हा विलक्षण योग आहे. असं एका दिवसामध्ये मंदिर ऐकलेलं फक्त राक्षसांचंच बुवा, परंतु ईश्वरी कार्यानं ते कार्य कसं सिद्धीला जातं याचा चक्षुर्वय सत्यम असा असलेला अनुभव हे माझ्या समोर पाहिला. आणि म्हणून महाराजांच्या मनात जी गोष्ट निर्माण व्हावी अशी इच्छा होईल ती होणारच. महाराज म्हणाले होते की आम्ही आहोत तोपर्यंत लोकांना रामनामाचं महत्व कळणार नाही, बडवाहाचं महत्व कळणार नाही, आम्ही गेल्यानंतर सुवर्णाचे कलश चढतील. आणि काय आश्चर्य पहा, आज सुद्धा महाराजांनी देह ठेवल्यानंतर जे अत्यंत पुण्यप्रद अशी त्यांची तपस्थली आहे, अशा मंदिराचं
आज कळस आपल्याला सुवर्णाचा पाहायला मिळतो. काय भव्यता दिव्यता, तिथल्या कणाकणामध्ये महाराजांचं वास्तव्य चैतन्य आज आपल्याला दिसतं. आणि हे म्हणून सगळे महाराजांची लीला आहे. जे करवायचं आहे त्यासाठी प्रयोजक रूपानं त्यांनी ते व्यक्ती ठरवलेली असते, निश्चित केलेली असते. ज्यांच्यावर कृपा होण्याची आहे त्याच्यासाठी ग्रंथ रूपानं ते त्या ठिकाणी आहेत. ज्यांच्यावर कृपा करायची आहे दाता आणि देवविता त्या रूपानं महाराज कुणाच्या रूपानं येतील आणि तुमच्यावर अनुग्रह करून देतील काही सांगता येत नाही. आणि म्हणून ज्याच्या ठिकाणी चिदानंद रूप शोहम म्हणसी निजानंदमस्ती अखंड राहसी, अनन्य भक्तांच्या असे संगतीला साष्टांग वंदेन सद्गुरु श्रीराम पदाला अनन्यता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. तेच गीतेचं वचन आहे, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जन पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यहम्. म्हणून महाराज जे बोलतात तीच गीता बोलते. तेच गीता सर्वोपनिषदो गावो दौग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. जी गीता बोलते तेच उपनिषद बोलतात, उपनिषद जे बोलतात तेच वेद बोलतो, आणि जे वेद बोलतात तेच महाराज बोलतात. म्हणून मंत्रमूलम गुरुवाक्यम. महाराजांच्या कृपेनं महाराजांच्या मुखकमलाद्वारा आपल्याला जे रामनाम मिळालेला आहे हा तारक मंत्र आहे, अशी अचल दृढ श्रद्धा ठेवावी. महाराजांनी देह ठेवत असताना सुद्धा त्या अवस्थेमध्ये सुद्धा पहा धर्मशास्त्राने सांगितलं किंवा गीतेमध्ये हे श्लोक आलेला आहे, कलेवर सोडत असताना यस्मृत्वा कलेवरम, कलेवर सोडत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन जो घेतो स्मरण मृत्वा कलेवरम. स्मरण केल्यामुळं ते कलेवर सोडत असताना त्याची दिव्य अवस्थेमध्ये गच्छंती होते. उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठा उठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. उफराट्या नामाचा सुद्धा परिणाम सुखद झाला आणि तो प्रातर्वंदनीय झाला. आणि ज्यांनी देह सोडत असताना भगवान परमात्म्याचं नाम घेतलं त्यानं अगोदर काहीतरी घेतलं पाहिजे. आयुष्यभर जन्म याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. या आयुष्यभराची तपश्चर्या, आयुष्यभराचा हा प्रॅक्टिसचा विचार कशासाठी आहे की शेवटच्या वेळेला श्वास सोडत असताना भगवंताचं नाम माझ्या मुखाला यावं. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी जब तन से प्राण निकले. म्हणून महाराजांनी देह सोडत असताना सुद्धा शेवटी राम म्हणलं. आणि म्हणून रामनामावर काय अतीव प्रेम आहे. राममय ज्यांचं आयुष्य झालं असं महाराजांचं हे दिव्य चरित्र आपल्याला अत्यंत प्रेरणादायक, सुखकारक, मंगलदायक, प्रातर्वंदनीय अशा स्वरूपात आहे. त्याचं अनुगाहन पुन्हा पुन्हा करावं. महाराजांचा परिसस्पर्श आम्हाला झाला त्याची कृतार्थता मानावी. त्यांची सेवा ती त्यांच्या नामचिंतनानं करावी. त्यांचं स्वस्वरूप ओळखण्याचा याचा अभ्यास करून आपणही ब्रह्मरूप होऊन जावं. आपलाही जन्म मरणाचा फेरा चुकावा अशी मंगल कामना त्यांच्या शरणकमलावर व्यक्त करून आपण झालेली सेवा त्यांच्या शरणकमलावर अर्पण करून वाणीला विराम देऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. होते पूर्व पुण्य म्हणून हे सद्गुरु भेटले, ज्यांनी यज्ञ जनासी पार करण्या सन्मार्ग तो दाविला. केले पूर्व मनोरथासे झिजवूनी देहासी कष्टे पहा, त्या योगींद्र सद्गुरु श्रीरामपदी माझा नमस्कार. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय सद्गुरु समर्थ. श्रीराम.